नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक श्री पांडुरंग सुपेकर शेठ, ज्यांचं सुपेकरवाडी आईला नगरमध्ये पांडुरंग सुपेकर या नावानं फार्म हाऊस आहे. सरांनी जी आपल्याकडे रोपं घेतलेली आहेत, हे रोप बदल रे, हे रोप इथे परत बघू शकतो. गाडी भरताना आपण स्वतः असल्यामुळे जे रोप खराब वाटते ते बाजूला काढलेलं आहे. शेतकरी बंधू, आता 3 वर्षाची रोपं जी आहेत ही लावल्यानंतर आपल्याला 1च वर्षात उत्पादन चालू होतं आहे. कोकण भाडोली जांभळ, आता स्वतः जांभळ व्यापारीच असणारे पुण्यातील नावाजलेले व्यापारी श्री पांडुरंग सुपेकर शेठ, त्यांचं लोडिंग चाललेलं आहे. कोकण भाडोली जांभळ जिची लागवड आपण 15x15वरती करतो आहे. एकरामध्ये 200 रोपं बसतात. रोप लावल्यापासून आपल्याला 1च वर्षात उत्पादन चालू होतं आहे. आणि जांभाची लागवड जी आपली महाराष्ट्रात 60,000 एकरवरती लागवड आहे. कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये येणारं पीक आणि कलमी रोप असल्यामुळं स्वतःचं मदर प्लांट आहेत. प्रत्येक वर्षी उत्पादन आपल्याला मिळत जातं. तर शेतकरी बंधूंनी लागवड करताना 15x15वरती ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावतेवेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. अमरता रोप घ्या, ते हात लावलेलं रोप घ्या. बघू शकतोय, अहो घ्या ते इकडलं अलीकडलं. हां, बघू शकतोय आपण रोपं भरताना आपण स्वतः असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीशीर रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन तर मिळतोच. 3 वर्षाचं रोप आपल्याला 380 रुपयानं पोच होतं आहे. स्वतः जांभळ व्यापारी श्री पांडुरंग सुपेकर शेठ आपल्या नर्सरीला व्हिजिट करून गेलेले आहेत. आणि सरांना जी लागवड करायची आहे ही 3 वर्षाची जांभळ लावली की 1 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. म्हणून तर म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. आता सुपेकर साहेबांचं जे मित्र परिवार आहेत त्यांना पण आपण आवळ्याची रोपं दिलेली आहेत. कारण व्यावसायिक असल्यामुळं शेतीकडे जास्त लक्ष देता येत नाही. कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आपल्याला लागवड करायची आहे. ह्यासाठी वेळ कमी शेतीला देता यावा, ह्यासाठी आपण जांभळ शेती, लिंबू शेती, आवळा शेती अशी लागवड करू शकतो. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला नावाजलेल्या नर्सरीतून योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळणारे अशी ही कोकण भाडोली जांभळ एकदा लावल्यानंतर आयुष्यमान आपल्याला भरपूर असणारं. त्याचबरोबर रोप जे आहे हे स्वतः बांधलेली कलम आहेत. भैया ऊस बाजू हजेरे बघू शकतोय. अमरता काढा दिली. अशी खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर आता आपण जांभळ शेतीची माहिती घेणार आहोत, जिची आपण लागवड केल्यानंतर 50 वर्ष आयुष्यमान असणारं. झिगझॅग पद्धतीनं लागवड करायची आहे. जी लागवड आपण 15x15वरती पहिली लाईन टाकल्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती 7.5 फूट मागे यायचं आहे. त्यामुळे रोपामध्ये झिगझॅग तयार होतं, हवा गिळती राहते आणि सूर्यप्रकाश चांगला मिळतो. तर अशा प्रकारची कोकण भाडोली जांभळ 3 वर्षाची रोपं 1च वर्षात उत्पादन चालू होतं आहे. मध्ये आपल्याला 3-3 महिन्याला जी निघणारे आंतरपिकं घेऊ शकताय. आता रोपं लावतेवेळी ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावा. रोप लावतेवेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकायचं आहे. पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवून द्यायचे आहे. त्याचं सर्व नियोजन आपल्याला दिलेलं असतं. त्याचबरोबर 1 महिन्यानंतर झाडाचे शेंडे कट करायचे आहेत. झाडाचे शेंडे कट करायचे आहेत आणि DAP 100 ग्रॅम रिंग पद्धतीनं खत घालून मातीची भर लावायची आहे. त्याचबरोबर फवारणी करताना आपण अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक ते रोप बदला. कत्री तुमच्या हातातलं रोप बदला. बघू शकतोय, जे रोप योग्य वाटत नाही ते बाजूला केलं जातं आहे. कारण शेतकरी बंधू, मी स्वतः बेशाहीर आहे. महाराष्ट्रात जेवढ्या मी लागवडी दिलेल्या आहेत त्या भागात सक्सेस का होतात, तर सर्व नियोजन हे शेतकरी बंधूंना मिळत असतं. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत स्वतःचे मदर प्लांट आहेत, मातृवृक्ष स्वतःचे आहेत आणि स्वतः बांधलेली कलमं आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंना एवढं खात्रीशी रोप मिळतं आहे. तर आता उत्पादनाचा भाग जर म्हटलं तर लावल्यापासून 1च वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं आहे. शेतकरी बंधू, 3 महिन्याला निघणारी पिकांमध्ये घेऊन आपण आंतरपिकं घेऊन जांभळाचं उत्पादन चांगलं काढू शकतो आहे. आणि एकदा लावल्यानंतर 50 वर्ष आयुष्यमान आहे. कलमी रोप असल्यामुळं प्रत्येक वर्षी उत्पादन आपल्याला निघत असतं. आणि आज बाजारपेठेत चांगली मागणी. बॉक्स पॅकिंग म्हटलं तर 250 रुपये किलोनं विकलेली आपले इंगळे साहेब आहेत, जे महाराष्ट्र बँकेत सर्व्हिसला आहेत. सरांनी आईला नगरमध्ये
जांभळ शेतीबरोबरच दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब हे नाव फेमस आहे. 10 वर्षापूर्वी आपण त्यांना जांभळ दिल्या. बॉक्स पॅकिंग 250 रुपयांनी जागेवरती विकलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र नवनाथ वायकर कापड दुकानवाले तिनेही लागवड केलेली आहे. तर जांभळ शेतीबरोबरच आपल्याकडं कमी पाण्यामध्ये येणारी लिंबू, त्याचबरोबर आवळा असेल, अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात. चिंच असेल, PKM थाई, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी 44 वर्षापूर्वीची नर्सरी आहे, जी आपल्याला श्री पांडुरंग सुपेकर साहेब स्वतः येऊन नर्सरीला भेट दिलेली आहे आणि रोपाचं बुकिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि जांभळ शेतीबरोबरच आपल्याकडे इतरही फळझाडे आहेत, ज्यामध्ये 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन हे मिळण्यासाठी न चुकता दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.